परत एकदा मी तुम्हा सगळ्यांचं इथे स्वागत करते. अ, मगाशी जसं आपण बोलत होतो तेव्हा मी म्हटलं होतं की जेव्हा आपण एखादा यशस्वी खेळाडू बघतो त्यावेळेस आपल्याला फक्त त्याचे मेडल्स आणि सक्सेस दिसतात, पण त्याच्या खालचं जे त्याची मेहनत आहे, त्यांची जी जिद्द आहे, ती खूप कमी जाणवते किंवा माहिती केल्या जाते. तर हा एक असा प्रयत्न आहे की ज्याच्यामध्ये आपण ताईचं जे लाईफ आहे म्हणजे तिचे अचीवमेंट्स तर कौतुकास्पद आहेतच, पण जे तिचं लाईफ आहे आणि ज्या याच्यातनं तिने जिद्दीने हे सगळं केलेलं आहे ते माहिती करून घेणं, ते जाणून घेणं, हे खूपच इन्स्पायरिंग आहे. त्यामुळे थँक्यू ताई की तू इथे आली. प्रेझेंटिंग ताई बामणे. अ, मी सुरू करायचं आपण हो का थोडा चालेल. तुला? नाही नाही काही ओके. अडचण आत्ता आम्ही जो व्हिडिओ पाहिला तुझा त्या याच्यामध्ये ताई ही एक खेळाडू किंवा धावपटू सगळ्यांनी बघितला. पहिला प्रश्न सुरू करायला मला असं वाटतं की आपण ताई जी खेळाडू किंवा धावपटू असण्याच्या आधीची ताई होती तिच्यापासून सुरू करू. ती ताई कशी होती हे जर सगळ्यांना तू सांगितलं तर छान हे. तर माझं नाव ताई हिरामन बामणे आहे आणि मी प्रॉपर हर्सूलजवळ दलपतपूर गाव आहे, तिथली आहे. आणि माझं जे पहिलीचं शिक्षण झालं आहे ते ठाणापाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिलीला होते मी. अ, तिथे मी असताना अ, अ, म्हणजे स्पोर्ट्सचं वगैरे मला ते खेळाबाबतचं किंवा अ, खेळ काय वगैरे हे काहीच माहिती नव्हतं. आणि जेव्हा माझं म्हणजे पहिलीला असताना जे शालेय क्रीडा स्पर्धा ज्या असतात, तर तिथे मी एकदा पळालेली. पण अ, तेव्हा काही एवढं म्हणजे त्यात माझं हे नव्हतं, मन नव्हतं आणि खेळाबद्दलही मुळात माहिती नव्हतं. कविता राऊत यांचं नाव ऐकलेलं मी, पण मग असं मला तेव्हा असं खेळाचं आकर्षण पण नव्हतं आणि नेमकं म्हणजे मी त्याच्यात करिअर करावं हे पण माहिती नव्हतं. तर मी दुसरीत असताना म्हणजे पहिली पास आऊट झाले आणि दुसरीत असताना मी माझं जे प्रॉपर गाव आहे तिथे आली, दलपतपूर येथे. तर तिथं माझा खेळाच्या आधीचा हा तिथपर्यंतचा प्रवास प्रवास होता. होता. ओके. म्हणजे तू जसं म्हणते जसं की पहिलीत असताना तू धावली होतीस आणि त्यावेळेस फक्त ओळख झालेली ओळख हां, खेळाशी, पण आवड म्हणजे नव्हती हां, नेमकं किंवा माहिती नव्हतं. माहिती नव्हतं. तर जसं तू म्हणते तसं की म्हणजे आवड किंवा खेळ हा सुरू झाला, धावणं हे सुरू झालं हे दुसरीपासून झालं. हो, हो. म्हणजे दुसरीच्या वयाच्या ह्याच्यातून, म्हणून मला एक अजून तुला हे प्रश्न विचारायचा वाटतो की तेव्हा पहिले तुला जे माहिती नव्हतं, मग ओळख झाली आणि दुसरीपासून जो तुझा प्रवास सुरू झाला, तर तो जो सुरुवात झाली ही त्याच्यामध्ये तुला आवडलेली कोणती गोष्ट होती किंवा भावलेली कोणती गोष्ट होती? म्हणजे पळणं आवडलं खूप जास्ती की तुला त्याच्यात मिळणारं मेडल्स किंवा हे आवडले? नक्की तुला काय म्हणजे दुसरी मधलं 7 वर्षाची ताई हिला नक्की काय भावलं त्या ह्याच्यात? म्हणजे मी दुसरीमध्ये एंटर केलं आणि शाळेचे जे स्पोर्ट्स डे असतात, तर तेव्हा असं छान वाटायचं की स्पोर्ट डे एक म्हणजे खेळच होता तो आमच्यासाठी तेव्हा. तर माझे जे शाळेचे वर्ग शिक्षक होते भगवान हिरकुड सर, ह्यांनी आम्हाला स्पोर्ट डेला आधी मुली-मुलींची रेस लावली आणि नंतर त्याच्यामध्ये मी पहिली आले. मग सरांनी तेव्हा 100 आणि 200 मीटर होतं. तर मी त्या सगळ्या मुलींमधनं पहिली आली. मग सरांना असं सरांनी हेरलं की नाही आणि मी म्हणजे नेमकं सरांनी हेरण्याचं कारण हे आहे की मी त्या मुलींमधनं खूप अंतर ठेवून मी पहिली आलेली. तर सरांना असं वाटलं की नाही हिच्यामध्ये काहीतरी आहे म्हणजे काहीतरी करेल ही पुढे. आणि सरांना माहितीच असेल दीदीबद्दल वगैरे. तर आणि सरांचा मुलगा पण भोसले मिलिटरी येथे होता, तर त्याचं पण नॅशनल वगैरे झालेलं आहे. तर मग त्याचंच थोडं थोडं योगदान सरांना पण मिळालं आणि सरांनी मला मुलांसोबत पळवलं. म्हणजे ते आमचा एक ग्रुप होता, अ, दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी. तर तसं चौथीच्या पाचवी असं मध्ये मला मुलांसोबत पळवलं.
100 मीटरला. तर मी त्याच्यामधनं पण पहिली आली आणि सरांना अजून वाटलं की नाही 200 मीटर अजून हिला पळवून बघू. तर 200 मीटर जेव्हा मी पळत होते तेव्हाही मी पहिली आली आणि त्या मुलांना म्हणजे मागे टाकून मी पहिली आली. तर सरांना ते वाटलं की ही पुढे जाऊन चांगलं करेल किंवा हिच्यात म्हणजे आहे टॅलेंट वगैरे. म्हणजे ते स्पोर्ट्स डे वगैरे झाले आणि सरांनी बोलावलं की तुला रनिंग करायची आहे का? म्हणजे कारण की तू एक खेळामध्ये जाशील तर तुला म्हणजे बाहेर जायला वगैरे भेटेल आणि कविता राऊत यांच्याबद्दल माहिती सांगितली. आणि नेमकंच तेव्हा त्याच्या आधी 2010 मध्ये कविता राऊत यांचं कॉमनवेल्थ गेम्सला त्यांचं पदक आलेलं. तर त्यांची मिरवणूक पण हर्सूलमध्ये झाली. तर सरांनी मला ते त्याच्या मागचा जो म्हणजे बॅकग्राऊंड जे होतं ते मिरवणुकीचं, तर ते कसं होतं, काय होतं ह्याच्याबद्दल सांगितलं आणि अ, पुढे तुला म्हणजे करायचं आहे का वगैरे हे ते विचारलं आणि अ, मला पण असं वाटलं की नाही मी नाशिकला जाईल, नाशिक बघेल आणि तेव्हा मला नाशिक, त्र्यंबकेश्वर हे बघणं पण खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे कधी बघितलंच नव्हतं ते. तर मग एक हा पण उद्देश होता की नाही मी खेळेल तर मला बाहेर पण जायला भेटेल नाशिकला वगैरे इकडे-तिकडे आणि सरांना म्हटलं, "हो सर." आणि तेव्हा काही म्हणजे जे मेन स्पोर्ट्स जे आहे खेळाबद्दल म्हणजे त्याच्यामध्ये एक करिअर होतं किंवा नाव मोठं होतं हे ते ह्या गोष्टी मला माहिती नव्हत्या. तर मला थोडं-थोडं सरांनीच शिकवलं आणि मग मग मी हो म्हटले सरांना. पण सर म्हटले, की "ठीक आहे, मी तुझ्या आई-वडिलांशी वगैरे बोलतो." तर चालेल सर. मग असं करत-करत सरांनी माझ्या आई-वडिलांशी भेटले आणि आई-वडिलांना पण समजावून सांगितलं, की ती म्हणजे रनिंग करेल, खेळामध्ये भाग घेईल, तर तिला बाहेर पण जायला भेटेल, तिचं एक नाव होईल आणि अ, तिला लोकं पण ओळखतील वगैरे असं. आणि कविता राऊत यांच्याबद्दल, जसे अंजना ठमके, किसन तडवी, दुर्गा देवरे यांच्यासारखं म्हणजे तुझं पण नाव होईल आणि एक खेळामध्ये इथून माझं एक म्हणजे मेन एंटर झालं. सुरू झालं. हां. तर छान जी तू कविता राऊतची जे तू हे बघितलंस कॉमनवेल्थच्या पदक नंतर, म्हणजे आपण सायकॉलॉजीमध्ये याला जे म्हणतो की सुरुवात तुझी ऍक्च्युली एक्सटर्नल मोटिवेशन पासून झाली, की ते जे बाहेरून मिळणारं जे कौतुक आहे किंवा हे जे तिचा होणारा सन्मान आहे तो बघून तुला ते करण्याची इच्छा झाली. तसंच तू जसं म्हटली की बाहेर बघायला वगैरे त्या याच्यातून सुरुवात झाली. या सगळ्या याच्यामध्ये अ, बरेचदा असं आपण बघतो की एक्सटर्नल मोटिवेशन किंवा बाहेरचं काहीतरी बघून आपल्याला आवड निर्माण होते. पण ती आवड जर फक्त त्याच्याच वरती राहिली तर थोडे दिवसांनी ती हळूहळू बदलायला लागते किंवा संपायला लागतं. मग असं असतं की आता काहीतरी दुसरं करू, हे नको बट काहीतरी वेगळं करू. तर तुझी आवड दुसरीतल्या ताईपासून आतापर्यंतच्या ताईपर्यंत जी राहिली आहे, हे निश्चितच म्हणजे सॉरी एक्सटर्नल मोटिवेशनच्या याच्यावरती नव्हतं, फक्त मेडल्स आणि हे. तर ती आतून काय तुला हे जाणीव झाली किंवा ते धावण्याची आतून लागलेली ओढ कोणती होती मग? अ, किंवा ती कधी तुला जाणवली? जेव्हा म्हणजे दुसरीमध्ये असताना, 3रीमध्ये, 4थीमध्ये असताना मी 2री, 3री, 4थीमध्ये असताना जसं म्हणजे मी 3रीत असताना एकदा कांदिवलीला अ, अ, आपले स्कूल गेम्स जे असतात, तर त्याच्यासाठी मी गेलेली. म्हणजे मी आधी खेळत गावाकडे असताना 2री, 3री, 4थीपर्यंत मी गावालाच होते. पण मग एवढं मी खेळामध्ये खेळलेली नव्हती. तर तेव्हा शालेय ज्या क्रीडा स्पर्धा व्हायच्या त्याच्यामध्ये मी भाग घेतलेला आणि मला अ, 3रा नंबरचं पदक पण मिळालेलं. पण तेव्हापासून आणि त्याच्या परत दुसऱ्या वर्षी म्हणजे जेव्हा मला 3ऱ्या नंबरचं पदक मिळालं त्याच्या दुसऱ्या वर्षी परत एक कॉम्पिटिशन झाली. ती शालेय क्रीडा स्पर्धेचीच होती आणि त्याच्यामध्ये माझा पहिला क्रमांक आलेला. तर मग तेव्हापासून आणि मला तेव्हा तर ओढ लागलेली त्याची रनिंगची, की नाही मी काहीतरी मैदानात नाव कमवावं हे ते. पण त्याच्या मागचं जे म्हणजे माझं एक स्कूल गेम्स आणि एक ज्या आपल्या फेडरेशनच्या ज्या स्पर्धा हं. असतात, तर त्याच्यामध्ये ऑलरेडी माझा एक स्टेटला 3ऱ्या नंबरचं पदक मिळालेलं. आणि मला सरांनी पण सांगितलं, की म्हणजे तू तू आता जिथे आहेस तिथून तुला एक ओळख भेटेल
आणि त्यातलं सगळ्यात मेन कारण होतं ते म्हणजे घरचं परिस्थितीचं. तर ते मी एक म्हणजे मनामध्ये नाही की तुला काहीही करायचंय फक्त घरची परिस्थिती बदलायची आहे. आणि तेव्हा खरंच म्हणजे तो काळ एक जो होता तो असं खूप बॅड फेसमध्ये म्हणता येईल त्यामध्ये होता. आणि माझं एक त्याच्या मागचं हेच होतं की नाही घरची परिस्थिती बदलायची आहे आणि दीदीसारखं मोठं व्हायचं आहे. तर मी तेव्हापासून म्हणजे कविता राऊत ह्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या गावाला म्हणजे हर्सुल गावाला त्यांनी एक मॅरेथॉन स्पर्धा पण ठेवायचे. तर त्यांनी तसं लगातार 3 वेळेस ठेवलेली आणि तिथे 3 किलोमीटर पळायचं होतं. तर तेही मी सगळं तिघही वर्ष मी प्रथम आले. पण मी नुसतं ते फक्त पदक किंवा ते यश मिळणं तेवढंच नव्हतं, तर त्यामागे माझी ना खूप मेहनतही होती. म्हणजे दिवस, सकाळ, संध्याकाळ माझ्याबरोबरच म्हणजे माझे जे सर होते वर्ग शिक्षक भगवान हिरकुट सर. तर ह्यांनी म्हणजे माझ्यापेक्षा जास्त त्यांना असं हे ओढ लागलेली, की नाही हिला एक खेळाडू बनवायलाच आणि मोठ्या ह्याच्यापर्यंत घेऊन जाईलच असं. तर तिथून तो जो माझा प्रवास होता आणि त्यानंतर 4थीत असताना 4थीतलं म्हणजे एक्झाम वगैरे झाली असेल, वार्षिक जी परीक्षा असते ती. आणि 15 एप्रिल 2014ला मी भोसला मिलिटरी येथे सिंग सरांकडे आणि आली. आणि तेव्हापासून म्हणजे मेन तेव्हा काय होतं की आपल्याला फक्त पदक मिळवायचं म्हणजे 1 नंबर यायचा आहे. बाकी तिकडे काहीही हो, फक्त 1 नंबर यायचा. आणि तेव्हा काही टेन्शन वगैरे काहीच नव्हतं. आणि त्या काळात तर म्हणजे मी फिट पण खूप होते आणि भरपूर मॅचेस वगैरे खेळलेली आणि पदकं पण खूप मिळालेली. आणि त्यावेळेला नाव एक म्हणजे सगळीकडे झालं. नाव होतं माझं, की नाही ताई बामणे, ताई बामणे आहे असं. मी तुला थोडंसं परत मागे घेऊन जाईन हां. कारण हां. आता आपण जेव्हा बोललो होतो, त्यावेळेस तू मला आम्हाला तुझा एक किस्सा सांगितला होता, की जेव्हा भगवान सर स्कूटरवरती यायचे हो, हो, आणि हो. तर त्यावेळेस ते पळणं हे कसं वाटत होतं? किंवा काय जिद्द होती? कारण तू जे मगाशी म्हटलीस, की ती जी मेहनत तू केली आहे, ती मेहनत ॲक्चुअली सगळ्यांना आपण सांगूयात, की ती अच्छा. मेहनत काय होती? अ, वे जे दुसरीतलं आणि तू हो, किती हो. किलोमीटर पळत होती, सर स्कूटरवरती असायचे वगैरे, तर ती जर तू सांगितलं. अ, म्हणजे मी जेव्हा माझा दुसरीला जो स्पोर्ट्समध्ये म्हणजे खेळाच्याकडे जो प्रवास होता, तर तेव्हा मला सरांनी आधी स्टार्टिंगला बोलावलेलं, की "तू रनिंग करशील का?" हे हे वगैरे. तर ठीक आहे सर करेल. पण मी आधी संध्याकाळीच प्रॅक्टिस करत होते आणि संध्याकाळी म्हणजे सर वर्ग शिक्षक पण होते, तर मुलांना शिकवणं वगैरे हे ते सोडून सर अजून वेळ काढायचे आणि संध्याकाळी मग 1.5-2 तास द्यायचे. तर त्या 1.5-2 तासामध्ये आधी मला काही ते 100 मीटर आणि 200 मीटर एवढंच माहिती होतं तेव्हा. ते 3री-4थी पर्यंत. तर ए 2री-3री पर्यंत. तर तेव्हा सर काही नाही मला प्रॅक्टिस वगैरे द्यायचे, एवढं-एवढं पळून ये. सरांनी एक मार्किंग केलेलं म्हणजे आमच्याकडे ते जी टेप असते ते माप करायचं ते पण आमच्याकडे नव्हती. तर एक छोटी टेप सरांनी आणलेली आणि त्याच्यातनं आम्हाला सरांनी म्हणजे ते अंतर हे करून दिलेलं. मग वॉर्मअप वगैरे मी करायचे आणि व्यायाम वगैरे झालं माझं की 100 आणि 200 मीटर तर स्प्रिंट जे असतात तेवढंच करत होते. पण नंतर जेव्हा म्हणजे मला आता अजून पुढच्या लेव्हलला खेळायचं आहे, तर कविता राऊत ह्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्याच गावाला होतं. म्हणजे मॅरेथॉन स्पर्धा ठेवणार होते ते. तर त्यासाठी 3 किलोमीटर पळायचं होतं आणि तेव्हा 3 किलोमीटर हे मला माहिती नव्हतं अंतर काय असतं, काय नाही वगैरे. मग एकदा सरांनी मला घेऊन गेले. ते मोजलं वगैरे आणि हर्सूल ते माझं गाव दलपतपूर हे जवळपास 2 किलोमीटरच्या आसपास आहे. तर सरांनी मला असं एक म्हणजे मार्किंग केलं, की इथून तुझं स्टार्ट होईल तर 1500 मीटरपर्यंत सर घेऊन गेले आणि तिथून रिटर्न यायचंय तुला हं. हे 3 किलोमीटर. तर म्हटलं बापरे! एवढं मोठं अंतर आहे. तेव्हा काही आधी मी 100 आणि 200 मीटर पळत होती. तर 3 किलोमीटर म्हणजे माझ्यासाठी एवढं मोठं अंतर वाटत होतं. सर म्हणे, "काही नाही, की करूया आपण." तर मला तेवढा एखाद महिना वगैरे मॅरेथॉनच्या आधी सरांनी सांगितलेलं.
तर त्या 1 महिन्यामध्ये मी म्हणजे 3 किलोमीटर जे होतं इव्हेंट होता मॅरेथॉन. तर त्याची प्रॅक्टिस सर मला मग दुसऱ्या दिवशी सरांनी काय केलं, की आता आपल्याला संध्याकाळचीच प्रॅक्टिस करतो, तर तीच करून आपल्याला त्याच्यावरतीच हे इव्हेंट नाही पळता येणार. तर अजून जर पुढे तुला अजून हे करायचं असेल, यश मिळवायचं असेल, तर हे अंतर चं पण प्रॅक्टिस करावी लागेल. मग तेव्हापासून सरांनी मला दुसऱ्या दिवशी मला 5 वाजता बोलावलेलं, की 5 वाजता मी येऊन जाईल, तू रेडी राहा असं. मग सर हर्सूलला राहायचे आणि मी दलपतपूरला राहायचे. तर सर त्यांची गाडी घेऊन म्हणजे सर आधी मला फोन करायचे, की "उठली का? मी येतोय 5 वाजता निघतोय" असं. तर सरांनी असं करून मला कंटिन्यू रोज फोन करायचे. म्हणजे एखादं ठीक आहे, की 1 महिना वगैरे जास्तीत जास्त 15-20 दिवस येते. पण सरांनी तसं नाही केलं. मी जोपर्यंत तिथं होते, तोपर्यंत सर मला रोज फोन करायचे सकाळी, की "उठली का? मी येतोय 5 वाजता." आणि सर मला घ्यायला तिथे यायचे आणि म्हणजे एक अंतर होतं माझ्या गावापासून 1 किलोमीटर वगैरे अंतर होतं. तर तिथे सर यायचे आणि सुरुवातीला मला भीती पण वाटत होती. म्हणजे गावाकडे कुत्रे वगैरे असतात. तर माझे वडील किंवा माझा भाऊ माझ्यासोबत यायचा आणि जे माझं सकाळी 5 वाजेपासून जे रुटीन राहायचं म्हणजे 5 किलोमीटर पळायचं. त्याच्यानंतर सरांनी जे अंतर नापलं होतं, तर मला ते स्प्रिंट वगैरे करायला लागायचे. म्हणजे वॉर्मअप करून, व्यायाम करून आणि ते 5 किंवा 6 स्प्रिंट मारायच्या आणि तेव्हा टाईम वगैरे एवढं काही हे नव्हतं. पण मॅरेथॉनमध्ये तू चांगला टाईम दिला, चांगला वेळ हे केला, तर तुला सर तिकडे प्रॅक्टिसला घेऊन जातील. हे पण एक होतं. सरांनी सांगितलेलं आणि अजून मला असं इंटरेस्ट वाढत गेला म्हणजे रनिंगमध्ये आणि त्यात माझं तर होतंच की नाही आपलं फॅमिलीचं जे बॅकग्राऊंड आहे ते आपल्याला चांगलं हे करायचं आहे म्हणून. तर सरांनी मला स्टार्टिंगला काय करायचे 5 किलोमीटर जे अंतर होतं, तर सर म्हणजे सोबत माझ्या यायचे हं, गाडीवरती. कारण की ते मला जवळ-जवळ 2 ते अडीच चक्कर मारावे लागत होते. हं. येऊन जाऊन. तर सर असं म्हणजे 1 महिन्यापर्यंत केलं आणि नंतर जेव्हा फायनली म्हणजे ती वेळ आली, मॅरेथॉनचा जो दिवस आला आणि मला अक्षरशः म्हणजे ती मॅरेथॉन एवढं मनामध्ये रुजू होऊन गेलेलं, की सारखं-सारखं तेच मी विचार करत होते. तर मला असं 1-2 दिवस आधीपासून मला असं स्वप्न वगैरे यायचं, की नाही तू पळते आणि तू त्यात पहिली पण आली आहेस आणि तुला बक्षीस वगैरे मिळालं. आणि फायनली तो दिवस आला 9 डिसेंबर. तर 9 डिसेंबरला माझे वडील आणि मी घरून आवरून वगैरे जिथं जे स्पर्धेचं ठिकाण होतं तिथे आलो आणि तिथे असताना मला सगळ्यांना म्हणजे खूप मोठे-मोठे त्याच्यात पळणारे होते. म्हणजे अ, खूप सारे जे शाळा असतात तिथले जे स्टुडंट्स होते ते आणि माझ्यापेक्षा अजून मोठेही होते. हं. म्हणजे 7वी पर्यंत वगैरे असे. तर त्यांना बघून असं वाटायचं, की मी म्हणजे त्यांच्यासमोर मी खूप छोटी दिसत होते. तर मला एकटे पण होतं, की हे एवढे सारे आहेत आणि एवढ्या मोठ्यांसोबत मला पळायचं आहे. पण सर आले ते जी स्पर्धा सुरू व्हायच्या आधी सर माझ्यासमोर आले आणि मला म्हटले, की "काही नाही आपलं प्रॅक्टिस वगैरे सगळं झालेलं आहे. तू म्हणजे तू जे केलेलं आहेस ते ह्यांनी नाही केलेलं आणि अ, माहिती आहे मला तू पहिली येशील. फक्त हे तू ठरव आता ते तुझ्यावरती आहे, की काय करायचं ते. आणि जसं रेस जी सुरू झाली 3 किलोमीटरची, मी एवढी म्हणजे खूप फास्ट निघाली. मला सरांनी आधी सांगितलेलं, की फक्त तू पहिली राहा आणि ग्रुपमध्ये फसू नको फक्त. हं. तर तू ग्रुपमध्ये फसशील तर पडलीस वगैरे तर पळणं थोडंसं मुश्किल होईल. मग मी स्टार्टिंगलाच स्पीड घेतला आणि एवढा स्पीड घेतला, की जे होते ना मागे, ते खूप मागे राहून गेले. जे माझ्यासोबत जे स्पर्धक होते ते. आणि मी रिटर्न येईपर्यंत ते म्हणजे माझ्या आसपास कोणीच नव्हतं. ते 3 किलोमीटर जे मी पळत होते. आधी तर मला 3 किलोमीटर ऐकून आणि बघूनच खूप झालेलं, की एवढं मोठं अंतर आहे आणि कसं पळणार मी. तर मी जे फिनिश लाईनवरती आले आणि मी बघते तर मागे कोणीच नव्हतं. खूप होते पण खूप अंतरावरती होते.
आणि त्यात सरांनी माझा टाईम वगैरे बघितला. म्हणजे त्यावेळेला मला नाही आठवत आहे टाईम काय, पण त्यावेळेला जे अंडर एज पण होते मी आणि त्या एजमध्ये ते जे टाईम होतं 3 किलोमीटरचं, ते खूप चांगलं दिलेलं होतं. आणि असं लगातार आणि 3 वर्ष केलं. तर ते तिघंही वर्ष मी प्रथम आले आणि अ, मी भोसल्याला पण येऊन येस. गेले आणि भोसल्याच्या मैदानावरती खूप मोठे-मोठे खेळाडू वगैरे होते. जे नॅशनल इंटरनॅशनल लेव्हलला खेळलेले कविता राऊत असो, मोनिका आथरे, अंजना ठमके, संजीवनी जाधव वगैरे, किसन तडवी सारखे असे मोठे-मोठे प्लेयर्स होते. आणि मला एक हे पण होतं, की मी त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करणार. तर थोडंसं हे होतं माझ्या मनामध्ये, पण झालं आणि तिथपर्यंत माझं खूप आलं. चांगलं हे झालं. मला ऍक्च्युली तुला तेच विचारायचं आहे की कविता राऊतकडे बघताना म्हणजे एक प्रेरणा स्रोत जे ती होती तुझी, आता तिच्या बरोबर खेळताना किंवा तिच्या बरोबर प्रॅक्टिस करताना तुला कसं वाटत आहे आणि म्हणजे वाटत होतं. आणि दुसरं की आता असे पण मुली आहेत की ज्या तुझ्याकडे बघतायत आणि त्यांना असं होतं की मला ताईसारखं व्हायचंय. तर ह्या दोन, हे असे जे तुझे होणारे ट्रान्झिशन आहेत, चेंजेस आहेत, त्याच्यात तुला कसं वाटतं? म्हणजे जेव्हा मी स्टार्टिंगला आले, चौथीचं जी परीक्षा असते ती देऊन मी आले इकडे. नुकतीच आलेली म्हणजे अ, एप्रिल महिन्यामध्ये. आणि तेव्हा जे 2014चं जे इंटर स्कूल गेम्स होतं, तर त्याच्यासाठी मला पार्टिसिपेट करायचं होतं त्याच्यामध्ये. तर मी आलेली मेन म्हणजे मला आधी खरं तर कविता राऊतचं कळालं. हम्म. आणि ते त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करणार वगैरे, त्यांचं मी मार्गदर्शन घेणार. हे तर अजूनच माझ्यासाठी तर खूप चांगलं होतं. पण आणि मी आले पण तिथे ग्राउंडवरती आले आणि मला दीदीने त्यांनी खूप मार्गदर्शन पण केलं. म्हणजे राहण्यापासून ते प्रॅक्टिस वगैरे, ते रुटीन जे असतं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, हे सगळं मला ते सांगत गेले. म्हणजे इतकं लगेच तर नाही मी शिकले. थोडे दिवस लागले. पण मग मी म्हणजे एक कसं असतं, आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि एखादा व्यक्ती सांगतोय, तर आपण म्हणजे आजूबाजूचं नाही ऐकणार, तेच ऐकणार, की नाही हे आपल्याला करायचंच आहे. जसं की आता म्हणजे काहीतरी एक गोष्ट करायची आहे आणि ते शिक्षक जे समोरचे सांगतात आणि ते आपण एकदम मन लावून करतो. तर तसं माझं होतं. म्हणजे दीदीला तर मी माझं अ, अ, हे मानत होते खूप, हम्म. की नाही मला तिच्यासारखं व्हायचंय, ती जसं वळते तसं पळायचंय, तिच्यासारखं नाव कमवायचंय. आणि एक हे की मी मी ज्या साईडने येते म्हणजे ज्या गावाच्या साईडने येते, तिकडेच कविता राऊतचं पण गाव आहे. तर ते दीदीच्या भागातली म्हणजे मी एक ती दुसरी मुलगी बरं. असेल, की त्या भागातनं येतीये. आणि अ, मला तेव्हा काही नाही दीदीचं कॉम्पिटिशन वगैरे तसं भरपूर नॅशनल, इंटरनॅशनल वगैरे झालेलं आणि दीदीला मेडल्स वगैरे पण मिळालेले. तर नेहमी मी विचारत पण राहायचे, की "दीदी तू कसं करते? काय करते?" तर ते इव्हेंटचं पण हे होतं, की दीदी लाँग डिस्टन्स रनर होती हम्म. आणि एक मी शॉर्ट आणि मिडल करायची. 400-800 मीटर. आधी 400-600 करायचे आणि दीदीचं इव्हेंट 5 किलोमीटर, 10 किलोमीटर होता. तर मग ते प्रॅक्टिसचं थोडंसं खूप हे व्हायचं. पण ती मला जे सांगायची म्हणजे असं प्रॅक्टिस करायची, हे करायचं, ते करायचं आणि तसं मी करत गेले आणि मला जसं दीदीसारखं वाटत होतं करावं हे ते. तर मी त्या वर्षाचं जे एक स्कूल गेम्स जे होतं, हम्म. तर त्या स्कूल गेम्समध्ये मी पार्टिसिपेट करणार होते. म्हणजे ते एक आपलं तालुका असं, जिल्हा असतं, नंतर विभाग असतं, स्टेट आणि नॅशनल. तर मी ते जे तालुका होतं, जिल्हा होता आणि विभाग होता. हे माझं झालेलं खेळून वगैरे सगळं झालेलं आणि मी तिथे पहिली पण आलेले. आणि जी मेन कॉम्पिटिशन होती ती इथे डिस्ट्रिक्ट लेवलला वगैरे ह्याला नव्हती. ती स्टेटपासून मेन जे होतं कॉम्पिटिशन ती तिथून सुरू होणार होती. तर तेव्हा मला नुकतेच 5 महिने झालेले फक्त येऊन 5-6 महिने झालेले.
आणि मी स्टेटला खेळले आणि स्टेटला माझं 600 मीटरला नाही झालं सिलेक्शन. पुढचे नॅशनलसाठी हे असतं ते. तर 400 मध्ये झालेला. आणि मी स्टेट वगैरे खेळली, नॅशनलला पण गेले आणि मला तेव्हा म्हणजे स्पाइक वगैरे हे ते किंवा तो ट्रॅक असतो, मी मातीचा ट्रॅक बघितलेला आधी आणि जो रबरी ट्रॅक असतो, तो त्या ट्रॅकवरती पण मी पहिल्यांदा पळणार होते आणि मला माहिती नव्हतं ट्रॅकबद्दल की कसं असतं, काय असतं आणि इकडे मी स्टेटपर्यंत म्हणजे भरपूर खेळलेली मी आधी डिस्ट्रिक्ट लेवल आणि स्टेट लेवल पण 1-2 वेळेस खेळलेली. तर तिथे मातीच्या मैदानावरतीच पळत होते. तर तिथे अलाव करता आपलं स्टेट की बिना शूजची पण पळू शकते, काही अडचण नाही असं. पण ते जे नॅशनल होती आणि त्या नॅशनलला म्हणजे कंपल्सरी स्पाइक घालायचा होता. जे त्याला स्क्रू असतात, जे खिळे असतात त्याचा कंपल्सरी घालायचा होता आणि तेही ठीक झालं. पण तिथे ते मी ब्लॉक जो प्रकार आहे तो पहिल्यांदाच बघितलेला तिथे. ब्लॉक म्हणजे काय सांगशील एकदा सगळ्यांना? ब्लॉक म्हणजे एक जे 100 मीटर, 200 मीटर आणि 400 मीटरसाठी जे आपण स्टार्ट घेतो, अ, त्या जो स्टार्टर ब्लॉक असतो त्याला ब्लॉक म्हणतात. जिथे उभं राहून हां, हां. जे हे बसून आपण बसून, हा, पाय. स्टँडिंग सॉरी सिटिंग स्टार्ट करतो. हो, हो, हो. तर ते मी पहिल्यांदाच बघत होते आणि मी त्याच्या आधी तो कधी बघितलेलाच नव्हता. मुळात मला तो तिथेच दिसला आणि तिथे जे माझं 400 मीटरमध्ये खेळ होता माझा तिथे तर 3 दिवस मॅचेस होते. जो स्पर्धेचा कालावधी होता तो 3 दिवस होता. तर मी तिघही दिवस एकच इव्हेंट आधी सेमी पळाली, मग सेमी फायनल सॉरी आधी हीट पळाली, हा. सेमी फायनल पळाली, नंतर फायनल पळाली. तर असं जे 2 हीट आणि सेमीला मी पहिली आले. पण तेव्हा मला काही एवढं माहिती नव्हतं, की एकच इव्हेंट आपल्याला 2-2 वेळेस पळावं लागतं आणि प्रत्येक स्टेटमधनं 2-2 स्टुडंट फर्स्ट सेकंडचं एंट्री असायची. तर आणि फायनलसाठी आपल्याला फक्त ते 8 लोकांना निवडतात. तर असे करता-करता माझं हीट झालं, सेमी फायनल झाली. मी त्याच्यात पहिली आली आणि तिसरा दिवस जो होता तो माझा फायनलचा होता. फायनल राउंड होता. म्हणजे जे काही होतं ते त्या त्या दिवशी दिवशी होतं, तिसऱ्या दिवशी होतं. तर काही नाही मला कॉन्फिडन्स तर आलेला की मी चांगली पळाली आणि मी जेव्हा स्टार्टिंगला पळालेली म्हणजे तिसरीत असताना जे पळालेली, तर तेव्हा माझा 400 मीटरचा टाईम होता 1 मिनिट 5 सेकंड. आणि जो तिथे मी म्हणजे नाशिकला आले आणि त्याच्यानंतर जे माझं नॅशनलला पहिल्यांदाच सिलेक्शन झालेलं आणि तिथे जो माझा 400 मीटरचा टाईम होता तो मी खूप अचीव्ह केलेला. म्हणजे आधी हीटला पळाली तेव्हा 1 मिनिटची पळाली. नंतर सेमी फायनलला पळाली तेव्हा 59 पॉइंट काहीतरीची पळाली आणि फायनलला मला हेच मेंटेन करायचं होतं टाईम. पण ते नाही मला जमलं आणि मुळात माझं ते पहिल्यांदाच होतं, की मी ते 3 वेळा एक इव्हेंट पळाले. आणि तिसऱ्या दिवशी जो फायनलचा जो राउंड आला आणि त्याच्यामध्ये काही नाही मला फक्त पहिलं यायचं होतं. बाकी टाईम तर आपोआप खाली येईल हे मनामध्ये होतं. आणि तेव्हा नाही मला म्हणजे माझ्या बॉडीने पण साथ नाही दिली. थोडंसं रिकव्हरी वगैरे हे ते नाही झालं. तर त्या फायनल जे होतं तर ती मी स्पर्धा पळाली झालं आणि तिथे मला दुसऱ्या नंबरचं पदक मिळालेलं आणि टाईम जो 1.00 आलेला. काही नाही मी आनंद तर होता मला पहिल्यांदाच नॅशनल लेव्हलचं मेडल मिळालं आणि नॅशनल ही खूप मोठी गोष्ट म्हणजे आताच्या सध्याच्या ह्याच्यात स्टेटला जरी मेडल लागलं तरी खूप हे होतं आणि तेव्हा तर नॅशनलला मी मेडल आणलेलं आहे आणि त्याचा आनंद होताच पण एक हे पण होतं की नाही तुझं सुरुवात आहे जाऊ दे दुसरी लागली टाईम नाही पण तू तेव्हापेक्षा चांगला टाईम हे केला. तर जसं मी दीदीला बघून म्हणजे एक ते गेम करत होते. सध्याच्या ह्याच्यात तर मी असं बघितलेलं पण आहे, की भरपूर म्हणजे मी ज्या भागातनं आलेली तिकडे मी दीदीनंतर मी जी होती आणि माझ्यानंतर कोणीच नव्हतं. म्हणजे ते स्पोर्ट्स काय वगैरे हे माहितीच नव्हतं. तर जसं माझं नाव वगैरे होत गेलं आणि खूपच म्हणजे स्पर्धा वगैरे मी खेळले आणि भरपूर
पदकं वगैरे मिळवले, रेकॉर्ड्स वगैरे केले. तर मग त्याच्याने असं भरपूर चर्चेत होते मी. तर असं म्हणजे नाशिक जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात आणि ते इंडियामध्ये जे म्हणतो हो. भारतामध्ये पूर्ण सगळ्या स्टेटमध्ये असं एक ओळख होऊन गेली, की ताई बामणे, ताई बामणे असं. तर मग एक ते छोट्या-छोट्या म्हणजे मी ज्या भागात येते त्या गावामध्ये पण भरपूर जणांना माहिती झालं, की सर रनिंग करता आणि रनिंग केल्यावरती नाव वगैरे होतं, चांगलं हं. आपल्याला हे भेटतं. तर म्हणजे मी जसं दीदीला बघून वगैरे सुरुवात केली, तसंच माझ्या मागेही म्हणजे भरपूर आहेत असे, की नाही ती पळते, मी पण पळणार, मला पण जायला भेटेल, मी पण एक नाव कमवेल आणि भरपूर असं झालेलं आहे. म्हणजे आमच्या इकडे काही जो मैदान असतं ते मैदान नाहीये, पण रोडवरती आत्ता तरी गेलं तरी खूप मुलं रोडवरती अ, सराव बरं. करताना दिसतात आणि ते म्हणजे एक खेळासाठीच करतात तर नाही, ते भरपूर आता स्पर्धा परीक्षा वगैरे भरपूर आलेल्या आहे, तर हां. जे भरतीचं वगैरे त्याच्यासाठीही करतात आणि एक जरी नाही खेळामध्ये जर एक ट्रॅक नाही मिळाला, तरी आपण इतर क्षेत्रामध्ये चांगलं करू शकतो बुवा. तर त्याचं एक जे रनिंगचं जे हे आहे, तर ते सगळ्यांना एक ते प्रेरणा मिळाली, देत. की म्हणजे एक तो प्लॅटफॉर्म आहे, तो खरं तर तिथून असं सुरू झाला असं म्हणायला पण काही हे नाहीये. हां. एक ना तू जे जसं छान आत्ता सगळं सांगितलं, की तुझी सुरुवात कुठून झाली. तर मला अजून म्हणजे सगळ्यांनाच हे जाणून घ्यायला आवडेल, की अ, हर्सुल दत्तपूरपासून ते नाशिक, नाशिकहून नंतर फ्रान्स, जमैका असा सगळा म्हणजे गावापासून शहर, शहरापासून देश, देशानंतर इंटरनॅशनल तसंच बिना शूजचे मग शूजचं स्पाइक्सवाले शूजचं याचा रबर. हे जे चेंजेस होत गेले ह्या चेंजेसला तू कशी फेस करत गेली किंवा कशी सामोरी जात गेली याच्यामध्ये काही चॅलेंजेस आले का कधी कुठे कारण कल्चर चेंज होतं लोक चेंज होतात तर हे ऍडजस्ट करण्यामध्ये किंवा याच्यामध्ये काही चॅलेंजेस आले का आणि ते तू कसे ओव्हरकम केलेस म्हणजे मी आता स्टार्टिंगचं तर सांगितलंच आहे मी नाशिकला कसे आले, काय आले. पण तिथून जे म्हणजे मी जे पहिलं नॅशनल खेळली आणि नॅशनल मेडल्स वगैरे मिळवलं. तर त्यानंतर त्याच वर्षी 2014-15लाच मी एक फेडरेशन ची जी स्पर्धा असते, हम्म. तर ती पण खेळालेली आणि इकडे ते जे स्कूल गेम्स असतं ते अंडर 14, अंडर 17 19 असं असतं. ते 3 ह्याच्यामध्ये डिवाईड झालेलं हम्म. असतं. 3 ग्रुपमध्ये. तसंच इकडे जे फेडरेशन गेम्स जे होते त्याच्यामध्ये 4 ग्रुपमध्ये जे डिवाईड होतं. म्हणजे अंडर 14 होतं, अंडर 16, अंडर 18 आणि अंडर 20 होतं. तर त्यातलं मी म्हणजे अंडर 14 पण नव्हते कदाचित त्यावेळेला. तर मी 5वीत असताना अ, जे फेडरेशन गेम्स जे होते तर माझं तिथून मला तर एक खूप म्हणजे सोपं झालेलं माझ्यासाठी. तेव्हा प्रॅक्टिसमध्ये पण होते आणि चांगलं परफॉर्मन्स वगैरे पण देत होते. मला स्टेटपर्यंत तर माहिती होती, की मला कोणी हात लावणार नाहीये. कारण की ते मी माझ्या मेहनतीवरती आणि जे माझं त्या खेळामागचं जे टाईम होतं, तर त्यानुसार मला आधीच कळून गेलेलं, की आपल्याला स्टेटपर्यंत तर कोणीच फाईटला नाहीये. जे काही म्हणजे तेव्हा स्टार्टिंगला मला असं वाटायचं, की इथं डिस्ट्रिक्टला, डिव्हिजनला नाहीये, स्टेटला आहे फाईट. पण तेव्हा मला हे म्हणजे मी कन्फर्म होते, कारण की त्यामागे मी जी मेहनत करत होते आणि जो टाईम वगैरे देत होते, त्याच्यावरतून मला असं कळत होतं आणि माझे सर पण आणि तेव्हा सिंग सर सांगत होते आणि त्यावेळेला खरंच म्हणजे मी जो टाईम देत होते, तो त्यावेळेला कोणी देत नव्हता तो टाईम. तर मी रांचीला बिरसा मुंडा स्टेडियम जे आहे तिथे मी पहिल्यांदा ह्याला गेलेली. म्हणजे माझं स्कूल गेम्स पण तिथेच झालं हम्म. पहिलं आणि दुसरं फेडरेशन पण त्याच ग्राउंडवरती झालं. म्हणजे मी दुसऱ्यांदा गेले, पण ती जी स्पर्धा खेळणार होती, ती दुसरी स्पर्धा होती. तर तिथे 600 मीटर माझा इव्हेंट होता. आणि एक ते हे अंडर 14ला देतात, की एकच इव्हेंट करायचा. अंडर 16ला 2 इव्हेंट करू शकतो, पण ते 400च्या आत करू शकतो. असं जसं-जसं एज ग्रुपनुसार ते इव्हेंट्सचं पण असतं. तर तिथे मला 600 मीटर इव्हेंट होता आणि माझ्या आधी अंजना ठमके म्हणून
होती एक खेळाडू, तर तिने तिथे आधी तो जो टाइम दिलेला, म्हणजे त्या ग्राउंडवरती पण प्रत्येक ग्राउंडचं एक टाइम असतो की तिथं रेकॉर्ड केलेले असतात. एक नॅशनल रेकॉर्ड हम्म. असतो, एक मेट रेकॉर्ड असतो. तर त्या दिदीच्या नावाचा तिथे नॅशनल रेकॉर्ड रेकॉर्ड. होता. आणि मीट रेकॉर्ड पण 30-31च्या आसपासच होतं. तर ती दीदी 29ची पळालेली, 1 मिनिट 29 सेकंडची. आणि तिच्यानंतर मी जवळजवळ 2-3 वर्षांनी गेलेली तिथे. ती माझी पहिलीच मॅचेस होती फेडरेशनची, पण तिथे माझा 600 मीटर इव्हेंट होता आणि 600 मीटरमध्ये माझं हीट वगैरे झालं फायनलला, आणि मी फायनलला 1 मिनिट 31 सेकंडची पळाली. आणि ते खरंच ते एवढं म्हणजे टाईम जे आहे ते आजपर्यंत मला तर नाही वाटत एक कोणी पळालं पण, कारण मी आतापर्यंत नॅशनल बघत रेकॉर्ड. आलेली. हो, हो. तर तेवढं अजूनही कोणी टाइम दिलेलं नाही, आणि मला तिथे बेस्ट ॲथलीट म्हणून पण मिळालेलं. आणि जे मी तेव्हा खूप छोटी पण होते, तर त्या स्टेटचे जे लोक म्हणजे बघायला येतात, तर त्यांना एवढं छान वाटलं की मी एवढी छोटी असून एवढं छान पळते. तर त्यांनी मला गिफ्ट्स वगैरे पण द्यायचे ते, की छान खेळली म्हणून हे आमच्याकडून तुला एक भेटवस्तू म्हणून असं. तर अ, ती माझी स्पर्धा झाली आणि मी आले. नंतर 6वी मध्ये असताना मी केरळला गेलेली. ते सेकंड स्कूल नॅशनल गेम्स होतं माझं, आणि अ, तिथे मी गेले आणि तिथे अंडर 14मध्ये माझं 400 मीटर आणि 600 मीटर इव्हेंट होता. 400 मीटरमध्ये तर मी पहिली आलेली, आणि जो माझा टाईम होता आधीच्या स्कूल गेम्सचा, तो 59 पॉइंट काहीतरी होता. तर इथे मी अंडर 14मध्येच पळाले, इकडे पण आणि इकडे पण. पण माझा तो इथे जो टाईम होता तो 57 सेकंड पॉइंट 77 काहीतरी होता. तर एवढं म्हणजे ते एक त्याच्यात म्हणजे सेकंडचा. हां. म्हणजे जे शॉर्ट आणि मिडल जे इव्हेंट्स आहेत त्याच्यामध्ये एक मायक्रो सेकंडला पण लोक असे खूप कष्ट करावे लागतात. आणि तेव्हा मी करत होते प्रॅक्टिस वगैरे तर करतच होते, पण तिथे जे माझं नॅशनल रेकॉर्ड झालं 600 मीटरचं, 1 मिनिट 35 सेकंडचं, तर ते अजून पण आहे, अंडर 14चं आहे. आणि ते अजून पण कोणी तोडलेलं नाही आहे. आणि त्यानंतर मी गुजरातला गेले, आणि गुजरातला मी अंडर 17मध्ये खेळत होते. तिथे जे स्पर्धा जी होती त्याच्यामधनं बाहेर टूर मिळणार होता आपल्याला, बाहेर देशासाठी देशाच्या. सिलेक्शन. तर तिथे मी 800 मीटर आणि 400 मीटर इव्हेंट केलेला. तिथे पण मी 400 मीटर 57 सेकंड काहीतरीची पळाले, आणि 800 मीटर जे आहे ते 2 मिनिट 10 सेकंड 88 मायक्रो सेकंडमध्ये पळाले. आणि सांगायचं हे की म्हणजे ते मी तेवढ्याची पळाले, आणि त्यावेळेस तेवढ्याशी कोणी पळत नव्हतं. आणि जे बाहेर टूरसाठी सिलेक्शन जे होतं 4 देशांमध्ये होतं, आणि मी त्या 4ही देशांना मध्ये क्वालिफाय करून घेतलं, म्हणजे माझं सिलेक्शन झालं. पण 3 ठिकाणी मी अंडर एज असल्यामुळे आणि मला नाही जाता आलं, कारण की अंडर तेव्हा 17मध्ये होते मी. तेव्हा खचायला नाही झालं, किंवा असं की अरे इतकं सगळं करून पण ज्या गोष्टी माझ्या हाताच्या बाहेर आहेत त्याच्या त्या कारणामुळे मला चान्स सोडायला लागतोय, मी एवढी मोठी अपॉर्च्युनिटी. त्यावेळेस तुझ्या मनात काय विचार आला? तेव्हा तर हेच झालं की आणि एका ठिकाणी माझं सिलेक्शन झालेलं फ्रान्सला, हम्म. वर्ल्ड स्कूल गेम्स जे हम्म. होतं ते 2017ला. तर 2017 माझं 4 कंट्रीमध्ये झालं, पण 3 कंट्रीमध्ये मला नाही जाता आलं. तर मला त्याचं दुःख पण होतं, पण जाऊ दे, एक आपल्याला खेळायला भेटतं, आधी हेच करू, अजून आहे पुढे दिवस, आपण करूया असं. तर मी गेले फ्रान्सला, मी गेले, आणि तिथे नाही म्हणजे मला ते क्लायमेट वगैरे ते सूट पण नाही झालं, आणि बाहेरचं ते जेवण खावणचं पण खूप बदलाव होता. तर त्यामुळं पण नाही झालं, आणि ते माझं फक्त पार्टिसिपेशन होतं. पार्टिसिपेट केलं मी, आणि त्यानंतर मी अंडर 17ला होते, पण अंडर 18ला एक स्पर्धा म्हणजे ती यूथ एशियन गेम्स जी असते, हम्म.
तर त्या युथ एशियन गेम्ससाठी मला अजून एक अपॉर्च्युनिटी मिळाली की जायचंय तुला तिथे. आणि मला आधी माहिती होतं की इथून क्वालिफाय करायचं आहे. आपण टाईमच्या आत जर आलो तर आपलं सिलेक्शन होईल असं. तर मी छत्तीसगडला गेलेली, रायपूरला. तर रायपूरमध्ये मी 800 मीटर आणि 1500 मीटर माझे 2 इव्हेंट होते. तर एक मला सिलेक्शन तर मला करायचंच आहे आणि काहीही झालं तरी मला ते करायचंच आहे म्हणून हे करून मी 800 मीटरचा होता तो 800 मीटर मी स्किप केला आणि 1500 मीटरच चूज केला की नाही आपल्याला, कारण की दोघं इव्हेंट केले तर कदाचित टाइम खाली वरती झाला तर सिलेक्शन नाही होणार. तर ह्या भीतीने मी एकच इव्हेंट केला. आणि माझीच एक मैत्रीण होती, तर आमचं दोघांचं म्हणजे डिस्कसमेंट झालेलं की नाही तू एक इव्हेंट कर, मी एक इव्हेंट करतो, म्हणजे आपल्या दोघांना पण जाता येईल असा. तर मी 1500 मीटर केलेलं आणि जे टाईम होतं 4 मिनिट 48 सेकंद होतं. तर मी त्या टाईमच्या आत पळाले, म्हणजे 4 मिनिट 41 सेकंद काहीतरी मध्ये पळाले मी. तर माझं सिलेक्शन झालं युथ एशियन एशियन. गेम्सला. तर ते खूप आनंद झाला की नाही आता जाऊ दे, पहिलं तर आपलं हुकलं, चान्स नाही आपल्याला करता आलं काही. पण आता जे भेटलेलं आहे तर हा सोडायचा नाही हातातनं. तर त्याच्यासाठी हे पण होतं की म्हणजे प्रॅक्टिस आणि जे एक डिसिप्लिन असतं, जे खेळाडूसाठी सगळ्यात महत्त्वाचं डिसिप्लिन हे मॅटर करतं. आणि त्यानंतर जे आपलं डाईट वगैरे आणि रेस्ट. तर त्यावेळेला काही फोन वगैरे तर काही नव्हतं. आणि जे काही होतं ते सगळं रनिंग होतं. आणि तेव्हा झालं आणि बाहेर जायचं म्हणजे आला दिवस पण आला आणि मी गेले बाहेर, ह्याला गेलेली, थायलंडला गेलेली, बँकॉकला. तर तिथे 1500 मीटर मी आणि तिथे इव्हेंट वगैरे झाला. मी आधी तर खेळलेली, पण मग जे 1500 मीटरचं होतं, 800 मीटरचं आणि 1500 हे जवळ-जवळ एकाच ह्याच्यात मोडतं मिडल डिस्टन्समध्ये. पण माझे 800 मीटरचं एनर्जी आणि 1500 हे थोडंसं लाँगमध्ये मोडतं. तर अ, जवळ-जवळ 4 राउंड पळायचे होते. आणि तेव्हा मी ट्रायल म्हणजे जायच्या आधी मी ट्रायल्स वगैरे प्रॅक्टिसमध्ये वगैरे पळायची. तर मला असं टाईमचं थोडंसं अनुभव येऊन गेलेला की मी एवढ्या टाईममध्ये पळेल तर मला मेडल फिक्स आहे तिथे असं. तर मी इव्हेंट तिथे पळाले आणि सेकंड पदक मिळालं मला, सिल्वर मेडल मिळालं. आणि जो फ्लॅग घेऊन जो ट्रॅकमध्ये पळायचं एक हे असतं आनंद. एवढं म्हणजे एक वेगळंच हे भेटतं. म्हणजे तो फ्लॅग घेऊन पळणार. आणि मी असं मला ह्याच्या आधी तर मी नॅशनल वगैरे खूप खेळलेली आणि मी आपल्या जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रासाठी इथपर्यंत तर खेळले, पण आपल्या देशासाठी मी पळाले आणि आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणार तिथे. आणि फ्लॅग वगैरे घेऊन मी जेव्हा पळत होते तेव्हा मला मनामध्ये एकच आलं की नाही आत्ता मला कुठेतरी वाटतं की मी काहीतरी केलं देशासाठी. म्हणजे आधी पळत होते तेव्हा फक्त एक महाराष्ट्राच्या ह्याच्याने पळत होते. पण तिथे मला असं छान वाटलं की नाही मी आता कुठे काहीतरी केलं. हा पण एक अनुभव खूप हे होता. आणि तिथे मी जे पळाले म्हणजे 4 मिनिट 23 सेकंडची पळालेली. तर तेही म्हणजे त्यावेळेला इथे महाराष्ट्र काय आपल्या भारतामध्ये जे माझ्या एजमध्ये असतं ना कोणीच पळालेलं नव्हतं. आणि ते माझं अंडर 18ला नॅशनल रेकॉर्ड रेकॉर्ड. आहे आणि ते अजूनही आहे. म्हणजे अजून ते नाही कोणी केलं. आणि त्यात एक अंडर 16मध्ये पण एक आहे. रांचीलाच केलेलं मी अंडर 16मध्ये असताना 800 मीटरचं 2 मिनिट 12 सेकंड. तर ते पण अजून नाही तोडलेलं कोणी, अजून आहेच. तुझ्या मी आता सगळ्यांनी अ, ताईचं जे चॅलेंजेस आले किंवा हे जे झालंय, मला असं वाटतं की तुझ्या यशाचं जर एक असं रहस्य सांगायचं झालं, तर मला जे अनुभवलेलं आहे किंवा मी जे तुझं हे केलंय इज कायम अशी हसत सगळ्या गोष्टी छान मोठी स्माईल देऊन सांगते. मी आम्ही मागे पण जेव्हा बोललो आहे,
कधी कोणत्या गोष्टीचा प्रॉब्लेम किंवा हे मला नाही मिळालं, हा माझ्या लाईफचा प्रॉब्लेम होता, हे कधीही न बोलता जे केलेलं आहे त्याच्याबद्दल तू नेहमी कायम बोललेली आहे आणि ते अशी छान मोठी स्माइल देऊन. तर आय थिंक हे खूप मोठं रहस्य असेल तुझ्या याचं. म्हणजे काय आहे, मी जेव्हा स्टार्टिंग पासून सुरुवात केली, खरं तर अडथळे, अडचणी म्हणजे सगळ्यांच्याच लाईफमध्ये असतात ते. ते काही नवीन नाहीये. पण जे म्हणजे मी फेस करत आली आणि खूप काही अडचणी वगैरे आणि त्याच्यावरती मात करून म्हणजे एकच मला होतं, की नाही तू इथूनच तू ह्याच जर गोष्टीने मागे जर वळालीस तू, तर तुला परत चान्स पण नाही भेटणार आणि जे तुझं मेन म्हणजे त्याच्या मागचं जे कारण होतं ते म्हणजे घरचं. तर भरपूर अडचणी वगैरे येत गेल्या. म्हणजे एक स्पोर्ट्स पर्सन म्हटलं तर त्याच्या लाईफमध्ये सगळ्यात मोठी अडचण तर एक इंजुरीज असते. ते इंजुरीज जर आली तर खेळाडू खूप खचतो. म्हणजे अक्षरशः त्याला त्या जो फेस असतो तो ती फेस करून पुढे जायला खूप कठीण असतं. तसा माझ्या पण लाईफमध्ये एक मला एक आजार पण आहे. म्हणजे माझ्या बॉडीमध्ये ब्लड खूप कमी प्रमाणात हे होतं. तर मला असं प्रत्येक 3 महिने 5 महिन्यांनी रक्त बाहेरून घ्यावं लागतं. ते अजूनही आहे. आणि थॅलेसेमिया म्हणून हं. एक आहे. तर मला हे नंतर नंतर कळालं. पण त्याच्या आधी जेव्हा मी स्टार्टिंगला म्हणजे गावामधनं जे निघाले मी बाहेर, जो माझा प्रवास होता, तर तिथपासून मला अडचणी येत गेल्या. होत्या काही अडचणी, पण मी त्याच्यावरतीही मात करून आणि त्यात सगळ्यात सपोर्ट म्हणजे मोठा होता तो माझ्या शिक्षकांचा, भगवान हिरकुट सरांचा होता. कारण की त्यांनी जे काही होतं, कारण की माझ्यापेक्षा जास्त तर त्यांना असं वाटायचं की नाही हिला खेळाडू बनवायचं आहे आणि त्यांना खूप होतं की नाही मी काहीही झालं तरी हिला चांगलं एक खेळाडू बनवेल, चांगलं एक नाव वगैरे तिचं परिस्थितीचं. आणि सरांना तर माहितीच होतं माझ्या घरचं वगैरे. तर तिथून जो प्रवास झाला तेव्हापासून मला अडचणी येत होत्या. पण मी नाशिकला आले, तिथेही मला खूप म्हणजे अडथळे वगैरे येत राहिले. पण कधी-कधी असं मला वाटायचं, मी रडायचे पण एकट्यामध्ये रडायचे पण, की हाच विचार करत होते, नाही की तू आताच जर गेलीस तर तू एवढं करून आलेली आहेस, एवढं आणि बाकीचं ठीक आहे, आता भेटो ना भेटो, पण कधी ना कधीतरी भेटेल. आणि खरं खेळाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मला भेटलं पण ते जेवढं म्हणजे मी त्याच्यासाठी ती प्रतीक्षा केलेली. म्हणजे एवढे दिवस थांबले की त्या गोष्टीची वाट बघत होते आणि ती मिळाली पण मला. तर मला असं अडचणी वगैरे खूप येत गेल्या. कॉम्पिटिशनला जाण्यापासून ते तिथे राहण्यापर्यंत. भरपूर अडचणी वगैरे येत होत्या. पण मी त्याच्यावरतीही एक काहीतरी नवीन हे काढायची. म्हणजे भले त्यांचा अर्थ वेगळा असो, पण मी त्यातनं एक अर्थ वेगळा काढायची, की नाही ते तुला बोलताय ना, ठीक आहे, तू अजून करून दाखव. म्हणजे असतात काही-काही आता प्रत्येकाच्याच ह्याच्यामध्ये असतात, की एक सरळ मार्ग तर कोणाचाच नसतो. थोडेफार अडथळे वगैरे येतच राहतात. तर ते आणि मी ज्या भागातनं येत होती, तर माझी थोडीशी भाषा पण म्हणजे अशी गावठी टाईप होती. मला काय गोष्टीला काय म्हणायचं वगैरे हे असं व्यवस्थित हे नव्हतं. आणि राहणीमान वगैरे खूप माझं गावाकडचं होतं. तर त्याच्यावरतून पण मला असं बरं. बोलायचे वगैरे आणि खूप अशा होत्या गोष्टी, की बोलायचे पण नाही. आणि मी अ, म्हणजे तिथून ते इथपर्यंत जे आलेले आणि तर आता तर मला असंच वाटतं, की त्यावेळेला ज्या त्या गोष्टी येत होत्या, अडचणी येत होत्या, खरं तर त्या मला पुश करत होत्या, की तू कर. म्हणजे भले त्यांचं म्हणणं दुसरं असेल त्याचा अर्थ, की तिने नको करायला, हे असं-असं आलेली आहे. कुठून मला असे ताणे वगैरे पण मिळायचे, की कुठून आली आणि कुठून नाही आणि लगेच एवढं नाव झालं मोठं, एवढं हे ते मिळायला लागलं, असं तसं खूप असे ताणे मिळायचे. पण मला एकच त्यातलं एक गोष्ट होती, की नाही तुला पुढे जायचंय, पुढे जायचंय. तू मागे जर वळलीस तर जेवढं एवढं प्रयत्न करत आलेलीस हे सगळं हे होऊन जाईल. तर त्याच्या तर मला अजून असं चांगलं वाटतंय, की नाही ते मला पुश करायचे आणि मी खरंच त्यांना म्हणते. कारण की त्यांच्यामुळे नाही म्हणजे त्यांचं म्हणण्याचा अर्थ काहीही असो, पण तो एक मला प्रेरणा म्हणजे देत गेला.
माझ्या आयुष्यामध्ये. आणि जे इथपर्यंत जे आज आहे मी ते म्हणजे सगळ्या गोष्टींवरती हे करत करत आले म्हणून. तर मी एक लॉकडाऊनच्या पिरियड नंतर आधी 7 महिने मी म्हणजे जवळ-जवळ मला 7 वर्ष झालेले नाशिकमध्ये हं. येऊन. मी घरी फक्त वर्षातनं एकदा किंवा दोनदा जायचे. म्हणजे त्यामागचं एक हे पण आहे, की सकाळ, संध्याकाळ रोज प्रॅक्टिस असायची आमची. आणि रविवारी रेस्टचा दिवस असायचा. म्हणजे मग कधीतरी असं सण वगैरे वार सगळे आम्ही विसरलेलो. म्हणजे कारण की जेवढं आपण एक दिवस आपण प्रॅक्टिस वगैरे नाही केली तर तेवढ्या एका महिन्याचं आपलं जे सराव आहे तो वेस्ट जातो, की काही कामाचा म्हणजे एवढं करून ते आपल्याला नाही मिळत आहे एका दिवसामुळे. तर ह्या गोष्टीसाठी मी पण घरी जाणं वगैरे खूप टाळलेलं आहे. आणि ते लॉकडाऊनचा जो पिरियड होता, तर तेव्हा मी 7 वर्षातनं घरी गेलेली. म्हणजे आधी जायची पण हं. लगेच वन डे रिटर्न निघून यायची. हं. किंवा काही डॉक्युमेंट्सचं वगैरे काम असलं तेव्हा जायची, 1-2 दिवस राहायची. 2 दिवस तर खूप झाले, 1 दिवस राहायची, लगेच निघून यायची. आणि त्यामागे सिंग सरांचं जे होतं, म्हणजे ते सतत आम्हाला सकाळ, संध्याकाळ प्रॅक्टिसनंतर सतत सांगत असायचे, की नाही म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल, की नाही आपण घरापासून लांब राहतो, पण त्यामागचं एक हेच कारण आहे, कारण की तुम्ही एवढं मेहनत करता, मग ते सगळं वाया जाते. की ते एक दिवस जरी तू आणि खाण्याचं म्हणजे आम्ही काय करायचो तेव्हा, आम्हाला आईस्क्रीम वगैरे खायची असायची. तर आम्हाला ना स्टार्टिंगपासून म्हणजे आता हे वर्ष सुरू झालं आणि ह्या वर्षाच्या ज्या स्पर्धा आहेत, तर त्या स्टार्टिंगपासून ते आम्हाला जोपर्यंत मेडल्स वगैरे भेटत नाही तोपर्यंत आम्हाला एका आईस्क्रीमसाठी वाट बघावी लागत होती. म्हणजे तिथे जी स्पर्धा झाली, की आम्ही त्या दिवस त्याचे 1-2 दिवस जे असतात, त्याच्यामध्ये फुल आम्ही बाहेरचं वगैरे खाऊन घ्यायचो आईस्क्रीम वगैरे. तर आम्हाला 1-1 वर्ष वाट बघायला लागत होती. तर मला तर तेव्हा आठवतं, की मी जवळ-जवळ आणि मी तेव्हापासून मी 5वीत असताना मी गोळा खाल्लेला. हं. तर मला टॉन्सिल आलेले तर सरांनी सांगितलेलं, "हे बघ तुला वाटतं की काही नाही होत आहे, पण त्याचं खूप सारं म्हणजे परिणाम प्रॅक्टिसवरती होतो." तर मी 5वीत असताना मी गोळ्या 4 खाल्लेल्या. मी तेव्हापासून आजपर्यंत एकही गोळा खाल्ला नाहीये. म्हणजे असं खूप गोष्टी सोडाव्या सोडायला पण लागतात. लागतात त्याच्यामध्ये. आणि ते एक लॉकडाऊन नंतर 7 महिने मी गावाला राहिले आणि 7 महिन्यानंतर मी परत प्रॅक्टिसला इकडे नाशिकलाच आले. मग थोडंफार अ, हे झालं तर. आणि त्यानंतर मी हिमाचलला गेलेले 2-3 महिन्यांसाठी प्रॅक्टिसला. तर तिथे हाय अल्टिट्यूडवरती होतं जे. आणि हं. तिथे अ, मला अ, ब्लडचं बाहेरून नेहमी घ्यायला लागत होतं. तर त्यावेळेस मी कंटिन्यू बाहेरच होते आणि ते नाही मला घेता नाही आलं. आणि तिकडे श्वासचं वगैरे पण अडचण वगैरे हे ते होतं. आणि तर तिकडे माझं रक्त 6 पॉइंट काहीतरी वरती आलेलं. आणि मला ऑलरेडी फीटचं जे आजार असं हं. ते कायम असं होतं. पण त्यानंतर आल्यावर ते ऑलरेडी माझं रक्त पण कमी झालेलं. आणि तिकडं मला येऊन 2-3 दिवस झालेले नाशिकला. तर ते एक तिकडे खूप थंड वातावरण आणि इकडे हीट होतं. तर ते एक ते वातावरण पण चेंज झाल्यामुळे आणि त्यात मला चक्करचं वगैरे हे हं. ते प्रॉब्लेम येतच होता. तर तेव्हा मी प्रॅक्टिस करत होते आणि प्रॅक्टिस करता पडलेली. आणि त्या दिवशी नेमकाच गुरुपौर्णिमा होता. तर मी पडलेली आणि सरांना असं वाटलं, की आज हं. गुरुपौर्णिमा आहे, तर नमस्कार वगैरे करते आणि मला खूप वेळ झाला पडून. नंतर सगळे की नाही हिला काहीतरी झालेलं आहे, उठत नाही वगैरे सगळे इकडून-तिकडून धावायला लागले. आणि तो जो एक हे होता तर तो खूप माझ्या आयुष्यामधला एकदम कठीण दिवस होता. म्हणजे त्यावेळेला मी म्हणजे एकदम ह्याच्याशी खेळत होते, की लास्ट स्टेजशी खेळत होते. आणि मी तेव्हा आय-सी-यूमध्ये पण गेलेली आणि 3 दिवस होते मी तिकडे. तर त्यानंतर मला डॉक्टरने मना केलेलं खेळायला, की लाँग डिस्टन्स किंवा रनिंग थोडंसं टाळ म्हणून असं.
आणि जे रिपोर्ट्स वगैरे होते तर ते मला ना दाखवतच नव्हते रिपोर्ट्स, की काय नेमकं काय अडचण आहे वगैरे. फक्त मला एवढं म्हणायचे, की पाण्यापासून आणि आग आग वगैरे पासून लांब राहा किंवा खड्डे वगैरे, कारण की मी नेहमी पडायचे. तर त्यानंतर मला डॉक्टरांनी जवळ-जवळ पळायला तर मनाच केलेलं. म्हणजे मला ते म्हटलेले पडूच नको असं. पण मला खूप ओढ लागलेली आहे, की नाही आणि एक ती लत लागते. ती मला एवढं हे होऊन गेलेलं, की म्हणजे प्रॅक्टिस नाही केली ना, की असं कसं तरी वाटायचं, की नाही आपण खूप सारं काहीतरी गमावतोय वगैरे असं. तर मला डॉक्टरने मना केलेले तरी मला माझं तेव्हा मी 800-1500 मीटर करत होते. पण मला त्यांनी मना केला म्हणून मी 400 मीटर इव्हेंट परत सुरू केला, की नाही काहीही झालं तरी थांबायचं नाही. आणि मला सर पण स्टार्टिंगला थोडंसं कमी प्रॅक्टिस वगैरे द्यायचे. तर नाही मी करेल असं आणि सरांना पण मी जे प्रॅक्टिस करत होते त्यातनं असं वाटत गेलं, की नाही करेल आणि मला मना केलेलं तरीही मी पार्टिसिपेट वगैरे करायची कॉम्पिटिशनमध्ये. तर मी सीनियर म्हणजे मी लहान ज्युनियर असतानाच मी सीनियरच्या पण स्पर्धा खेळलेली 1-2 स्पर्धा आणि मला मेडल पण आहेत तिथे. तर एक ज्युनियर आणि सीनियर हे पण एक खूप हे आहे, की कारण की सीनियरमध्ये सगळे मोठे-मोठे म्हणजे जसं की कविता दीदी वगैरे खेळायचे. त्यांच्या एजच्या खेळाडूंसोबत पळायला लागत होतं. तर मी तेव्हा 400 मीटर आणि 800 मीटर इव्हेंट केला. त्यानंतर हळू-हळू 1500 नंतर 3 किलोमीटर आणि एक आमच्या ग्राउंडवरतीच म्हणजे सगळे मोठे दीदीज वगैरे होते, तर त्यांचे इव्हेंट्स 3 किलोमीटर, 5 किलोमीटर होते आणि दुर्गा देवरे जी माझ्या आधी खूप खेळलेली आहे आणि खूप चांगली प्लेयर आहे. नॅशनल, इंटरनॅशनल मेडलिस्ट पण आहे. तर तिच्या मागे मला सर प्रॅक्टिस द्यायचे आणि मी पळत पण होते आणि एकदा काय झालं, की असंच आम्ही प्रॅक्टिसमध्येच मी तिला मारायची. म्हणजे तिला मी मागे टाकून पुढे जायचे. तर एकदा सरांनी ग्राउंडवरतीच म्हणजे जे आम्हाला महिंद्रा स्पॉन्सर होतं, तिथले जे काही सर्स वगैरे होते त्यांना पण तिथे बोलावलं आणि जे सरांच्या असोसिएशनचे जे सर होते म्हणजे आमची एक अकॅडमी एकलव्य ॲथलेटिक्स जे अकॅडमी आहे, त्यातले पण होते आणि त्यांनी मला बघायला म्हणजे माझा बघायला. हां, इव्हेंट होता. इव्हेंट नव्हता म्हणजे ते एक प्रॅक्टिसच होती, पण ती ट्रायल टाइप होती. म्हणजे एक स्पर्धाच म्हणायला हे नाही. तर ते जे माझ्यासोबत ज्यांच्यासोबत मी पळणार होते, ते सगळे सीनियर होते. माझ्यापेक्षा मोठे-मोठे होते. 4-5 वर्षांनी मोठे होते. तर मला त्यांच्यासोबत 800 मीटर पळायचं होतं आणि आम्हाला 3-4 लोकं होतो आम्ही म्हणजे 4 मुली होतो आणि आम्हाला आमच्यासोबत मुलं पण होते, काही ज्युनियर मुलं होते, त्यांना पण पळवलं. तर त्या दुर्गा जी होती तिचं ऑलरेडी नॅशनल, इंटरनॅशनल झालेलं आणि मला तिच्यासोबत पळायला भीती पण वाटत होती एक, की नाही ती एवढी मोठी आहे, एवढं खेळलेली आहे. पण नाही ठीक आहे, बघू आपण जे होईल ते आणि जरी तिच्या मागे जरी आलो तर एक अनुभवच मिळेल आपल्याला. आणि तेव्हा मी पळले स्टार्टिंगला म्हणजे 800 मीटर तेव्हा पळलेली. तर त्या दीदीला मी म्हणजे तिच्या पुढे मी पळालेली. त्या सरांनी सगळीकडे सांगितलं, की नाही ही पळणार आहे असं तसं आणि अ, तसं 1-2 महिना गेला त्याच्यानंतर मला सरांनी म्हणे, की हिला 3 किलोमीटरमध्ये टाकायचं असं. तर 3 किलोमीटर मला तर माहिती होतं आता सगळंच माहिती झालेलं डिस्टन्स वगैरे हे ते. मला एक हे होतं, की नाही मी पळेल की नाही कारण की तेव्हा जे टाईम होता 9.46 9 मिनिट 46 सेकंड. तो खूप म्हणजे आता 10-10 मिनिट्सला मेडल्स वगैरे येऊन जातात आणि ते ट्रायलमध्येच मी तेव्हा पळालेले. तर जे माझ्यापेक्षा जे सीनियर वगैरे होते, तर त्यांना मी आधी पळाले. त्यांच्या मागे पळाली. पण नंतर जेव्हा लास्टचे 2 राउंड्स होते, तेव्हा मी असं ओव्हरटेक करायला बघत होते. आणि लास्ट म्हणजे आम्हाला पेसर जे सर देता, की नाही म्हणजे आम्हाला पेस दुसऱ्यांचा भेटला तर अजून चांगला टाईम येईल किंवा चांगल्या ह्याच्यात येईल. तर
ते जे सिनियर दीदी वगैरे होते त्यांना त्यांच्या मागे जे दादा होते पेसर, ते सर तर त्यांच्या मी मागे मागे पळत होते आणि लास्टचं म्हणजे मी एवढं पळत होती पण मी पळता पळता पण बोलायची. हे मला ही खूप सवय आहे म्हणजे आधीपासून इव्हेंटमध्ये पण पळता पळता मला बोलायची सवय आहे. तर तेव्हा काय 200 काय बोलायची? की साईडला व्हा किंवा मी आता फास्ट करणार आहे, साईडला व्हा, मला पैसे नका देऊ वगैरे असं. हम्म. किंवा मॅचेसमध्ये पण असं भरपूर झालेलं आहे. मला पडायची खूप भीती वाटते खरं तर. हम्म. आणि मी त्या एका इव्हेंटला पळालेली खेलो इंडियाला. तर मला इथे लागलेलं आणि हम्म. इकडे वगैरे लागलेलं. म्हणजे एका मुलीचा जो हम्म. स्पाइक्स असतो तो माझ्या पायावरती तिने पाय दिलेला आणि मी तेव्हा पडलेली. तर मला तेव्हापासून खूप पडायची भीती वाटायची खूप. म्हणजे की काहीही झालं मी भले तिसऱ्या ट्रॅकने पडेल पण ग्रुपमध्ये अजिबात जाणार नाही. तर तेव्हा पळता पळता जवळ-जवळ 7.5 राउंड मारायचे होते आम्हाला आणि 7 राउंड झाले आणि लास्टचं जे 200 मीटर होतं. तर माझ्यासोबत जे दीदी वगैरे होते त्यांना पेसर होते, तर मी त्यांना असं पळता-पळता म्हटले, "साईडला व्हा, मला जागा द्या म्हणून मला जायचंय पुढे." आणि एवढं म्हणजे त्यांना पण असं नवल वाटायचं, की एवढं पळून एवढं आणि ते हळू पळणं आणि फास्ट पळणं खूप हे असतं. हम्म. तर तेव्हा जे त्यांना पेस देत होते ते त्यांना सोडून आणि ते मला पेस द्यायला आले. म्हणजे एवढं आणि खूप मी स्प्रिंट वगैरे हे मारलं. तर मग सरांचं एक खूप हे होतं इव्हेंटचं, की नाही तुला नंतर लाँग डिस्टन्सला वगैरे टाकू हम्म. हे ते. तर तेव्हा ते त्यांच्यामध्ये ते इव्हेंट्स पळणं आणि अनुभव येणं किंवा त्यांचं जे मार्गदर्शन घेऊन पळणं, तर हे पण मला म्हणजे ते जे प्रॅक्टिस मी करत होती ते काय मीच हे नव्हतं, माझंच हे हम्म. नव्हतं. तर मला भरपूर जणांचं मार्गदर्शन बरं. पण मिळत होतं त्याच्यामध्ये आणि एक शिकवण पण मिळत होती. ते सिंग सरांच्या एका इंटरव्ह्यू मध्ये तुझ्याबद्दल ते बोलत असताना मी असं ऐकलं होतं की त्यांनी सांगितलं की अर्जुन की को जैसे आंख दिखती है तसंच ऍक्च्युली तुझ्या ह्याच्यात दिसतंय सगळ्या ह्याच्यात की ते जे ध्येय होतं तेच तुला इतकं दिसत होतं की ते तुला सगळ्या म्हणजे घराची परिस्थिती म्हण किंवा शरीराचे हे चॅलेंजेस म्हण या सगळ्या ह्याच्यातून तुला खेचत होतं. तर ऍक्च्युली तुझ्याशी बोलणं असं चालू राहावं पण मी मी थांबते इथे